पूर्णपणानं खोटं आहे। रोहित पवार फार खोटं बोलतात, त्यांना फार मोठी घाई झालेली आहे। वास्तविक त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असताना त्यांनी आपल्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे आणि मला वाटतं की आपण वयानं किती आहोत, आपली टर्म कितवी आहे, हे सगळं बघून त्यांनी आपली वाच्यता केली पाहिजे। रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर एक मोठा आरोप केलेला आहे की पक्ष एकसंघ असताना राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी शरद पवार यांनी विधानसभेला त्यांच्या मनावर उमेदवार दिला होता, त्याच ठिकाणी अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी पक्ष 100 जागेपेक्षा वरी महाराष्ट्रात जागा निवडून आणू शकला नाही, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे। पूर्णपणानं खोटं आहे। रोहित पवार फार खोटं बोलतात, त्यांना फार मोठी घाई झालेली आहे। वास्तविक त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असताना त्यांनी आपल्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे आणि मला वाटतं की आपण वयानं किती आहोत, आपली टर्म कितवी आहे, हे सगळं बघून त्यांनी आपली वाच्यता केली पाहिजे आणि विनाकारण हा तिढा वाढवत बसतायत आणि त्यांना अजित पवारांची कधी जागा घेईन याची फार मोठी घाई झालेली आहे। वाटतं या घाईत त्यांचा कधीतरी अपघात होण्याची शक्यता आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।